गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत। कल्याणच्या श्री गणेशा कारखान्यामध्ये शाडू मातीच्या मूर्तीचं काम सुरू आहे। यंदा लाल मातीच्या मूर्ती, गायीच्या शेणापासून आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींच्या मागणीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते। पर्यावरणपूरक मूर्तींमुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। गणरायाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि मी आहे कल्याणच्या श्री गणेशा कारखान्यामध्ये। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मूर्त्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत। मात्र या कारखान्यामध्ये गोमय म्हणजेच गाईच्या शेणापासून, त्याचप्रमाणे लाल मातीच्या ज्या आहेत त्या मातीपासून बनवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे इको फ्रेंडली मूर्त्या ज्या आहेत संपूर्ण या कारखान्यामध्ये आपण पाहू शकता की मूर्त्या ज्या आहेत त्या बनवायचं काम सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे। लोकांचा जो कल आहे ना तो इको फ्रेंडली गणपतींकडे वाढलेला आहे आणि आपण त्यासाठी या ज्या मूर्ती आहेत त्या शाडूपासून, त्यानंतर गोमेय ज्याच्यामध्ये गाईच्या शेणाचा वापर केला असतो आणि तशाच लाल मातीच्याही मूर्ती करतो। या आपल्या मूर्ती ज्या असतात त्या पाण्यामध्ये विरघळण्यासाठी सोप्या आणि लगेच होतात। आणि मी पण असंच लोकांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा त्यांना लाभ पण जास्तीत जास्त। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।